तर आता आपण ज्या पठारावरती उभे आहे, तर ते आहे रायरेश्वराचं पठार. रायरेश्वराच्या पठाराच्या समोरच आपल्याला इथं जो दिसतोय, तर तो आहे किल्ले केंजळगड. केंजळगडाच्या बॅक साईडला आपल्याला जे पाणी दिसतंय ते आहे बलकवडीचं धरण. त्याच्याच अलीकडे जी डोंगर रांग दिसते आपल्याला, ही वाली, तर इथे समोर दिसत आहेत नवरा नवरीचे सुळके. तिथून आपण जर असं पुढे आलो तर हा जो उंच कातळकडा दिसतोय इथे, हा जो समोर उंच कातळकडा दिसतोय तो आहे कमळगडाचा. कमळगडाच्या अलीकडे जे पठार दिसते आपल्याला हे समोर, तर ते आहे कोळेश्वराचं पठार. कोळेश्वराच्या पठाराच्या खाली आणि रायरेश्वर आणि कोळेश्वराच्या मध्ये हे जे धरण आहे, तर ते जांभळीचं धरण आहे. बाजूला जांभळी गाव दिसते आपल्याला. तिथून आपण कोळेश्वराच्या पठारावरती जर चढलो तर आपल्याला पलीकडे महाबळेश्वरला जाता येतं. आणि हा जो समोर टावर दिसतोय, तर ते आहे महाबळेश्वर, ओल्ड महाबळेश्वर. तिथून अलीकडे हा पसरलेला कोळेश्वराचा पठार, आणि आता त्याच्या अलीकडचा हा जो दिसतोय तर तो आहे रायरेश्वराचा पठार. इथून पलीकडे जर आपण गेलो तर हा जो समोरचा डोंगर आहे, तर तो आहे नाखिंदा. नाखिंद्याला नाखिंद्याच्या बाजूलाच आपल्याला अस्वलखिंड पाहायला मिळते. अस्वलखिंडीतून आपण पलीकडे आलो जर असं, तर समोर आपल्याला दिसतोय किल्ले मोहनगड. मोहनगडाच्या आणि या डोंगर रांगांच्या म्हणजे रायरेश्वर आणि मोहनगडाच्या मध्यांतरी नीरा देवगडचं धरण पाहायला मिळतं आपल्याला. आणि समोर पलीकडे जो एक डोंगर दिसतोय, तर तो आहे किल्ले तोरणा, प्रचंडगड. तिथून आपण जर असं बाजूला आलो तर इथून आपल्याला पाहायला मिळतोय राजगडाचा बालेकिल्ला आणि डुबा इथून दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला सुयाळ माची पण इथून दिसते. आणि पुन्हा एकदा आपल्याला हा जो दिसतोय तर तो भला मोठा विस्तीर्ण असा रायरेश्वराचा पठार. माहित नाही या भागात इकडे कोणी भटकंती करतं की नाही जास्त, पण इथून एक ट्रेल जातोय असा सरळ. तर या रायरेश्वराच्या डोंगराच्या मानेवरून आपण पलीकडे जातो नाखिंद्यावरती, आणि नाखिंद्यावरून पलीकडे आपल्याला खूप भारी असा कोकणाचा व्ह्यू पाहायला मिळतोय. आणि आज भटकंतीला मी आणि बायको आम्ही दोघेच आहे, दोघं मिळूनच हा ट्रेक करतोय. फ्युचर प्लॅन आहे आपला की आपल्याला कोळेश्वर करायचं आहे, कोळेश्वरवरून महाबळेश्वरला जायचंय. आणि नाखिंदा पण आज झाला तर होईल, नाहीतर तो मग पावसाळ्याच्या सीझनला करता येईल आपल्याला. नाखिंद्याच्या बाजूला कावळा किल्ल्याचा हलकासा भाग दिसतो इथे, आणि त्याच्याच पलीकडे कावळागडाच्या पलीकडे आपल्याला रायगड दिसतो. जिथून माती दिसते सप्तरंगाची, तिथून आपल्याला लिंगाणा आणि रायगड हे दोन्ही किल्ले पण दिसतात. आणि या बाजूचं जर वातावरण क्लिअर असेल तर तुंग, तिकोणा, विसापूर, लोहगड हे किल्ले पण आपल्याला इथून पाहायला मिळतात उत्तरेला. आणि तिथून पूर्वेला पाहिलं तर आपल्याला वज्रगड, पुरंदर, सिंहगड हे किल्ले पण दिसतात. पण आता धुरकट झाले वातावरण, आणि बऱ्यापैकी किल्ले आता त्या धुरकट वातावरणात लपले गेलेले आहेत. तर ठीक आहे, राहिलेली भटकंती पूर्ण करायची.